अगदी सन्मान्य मंगलजी कवठे यांच्या शुभ असते इथे मात्र मॅन ऑफ द मॅच जे आपण देत आहोत। जाऊया खऱ्या आता मॅचला होते सुरुवात। एक्स्ट्रा पोल खऱ्या अर्थाने इथे स्लोवर गतीचा चेंडू समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आलाय, तिथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। थोडासा खराब आला गेलाय परंतु तिथे प्रयत्न चांगले राहिले आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकाल एक सिंगल घेतली गेली आणि सिंगलच्या साह्यानं संघाचं खातं इथे मात्र ओपन होत असताना पाहायला मिळतं। इथे मात्र एक महत्त्वाची ही मॅच जी तुम्ही आम्ही अनुभवतोय। गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय। टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय। आपण पाहू शकाल आता मात्र 2 धावा फलकावरती थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला। हवी तशी जर पाहिली तर गोलंदाजी या मॅच मध्ये होईल का ते मात्र देखील पाहणं फार महत्वाचा, परंतु तितका चांगला फटका क्षेत्ररक्षक बॉल खाली टाकून खेळून आणि इथे मात्र पहिला धक्का नेरळ लबाळी क्रिकेट संघाला फलंदाज होईल बाटीचे। आजपर्यंत आपण पाहिलं असेल सातत्यानं म्हटलं तर मॅच मध्ये ज्या पद्धतीने रंगत येते आमच्या डीजे बच्चाच्या माध्यमातून बॅटची लिडिंग घेत बस यावेळेस मात्र ओहो क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय। बस काय झालं तिकडं, टांगा पलटी घोडा फरार। काय सांगायचं फिल्डर उतार देत पण फिल्डर काय सांगायचं आहे संदूकाचा तरी फर्स्ट गेअर गाडी पळ डुगू 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 तोपर्यंत धावा मिळाला त्या म्हणजे 4 आणि इथे मात्र आता संघाची टोटल 6 या धावसंख्येवर आमचे तेऱ्या भाई देखील आज लवकरच उपस्थित झाले। त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे तेऱ्या भाई यांचं। जाऊया एकंदरीत आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने गिरगिट आपण खातोय त्या पद्धतीने त्यांची देखील टेस्ट आहे। पंचांकडे अपील, परंतु इथे मात्र अपील मध्ये आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहू शकाल तो म्हणजे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय।
निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. यावेळी देखील पाटणा मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचला गेला. थोडंसं फंबल झालं आणि बघता बघता धावाची संधी आणि ते पंचाचे बोट आकाशात. विकेट धाबा फलकावरती आहेत ते म्हणजे 7 आणि 5 चेंडू आता टाकले गेले. शेवटचा बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. साधा धाबा फलकावरती आहेत. 2 विकेट मात्र इथे आपल्याला पाहायला मिळाल्या, गमावल्या गेल्यात. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. महत्वाची मॅच समोरच्या दिशेला अगदी लेंथ लाईन थोडीशी खराब आली गेली. पंचाने सांगितले की फाईट बॉल एक्स्ट्राची धाव मात्र देऊन जाईल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे वाईटच्या स्वरूपात 8 धाव फलकावरती 2 गड्यात समूह बदल्या जोडली गेल्या. तो म्हणजे बॅटिंग करत असणारी टीम आपण पाहू शकाल. नेरल लभाळी गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अगदी पहा लाजवाब फटकामध्ये ताकद दाखवली आणि बॉलला मात्र पाठवलं. यावेळेस डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार धावा मिळतील इथे मात्र 4. हा येतो एवन क्वालिटीचा ब्रँडेड का धावा मिळाल्या 4. अशा धावा धाव फलकावरती आहेत त्या म्हणजेच 12. जाड्या ऐक जाड्या काय सांगायचंय नको झाली तुझी तर. यावेळेस यस पहा वडापाव टेस्ट आणि बेस्ट खुर्ची मात्र काय सांगायचं आश्चर्याली 1 नंबर दिली आहे. यावेळेस आपण पाहू शकाल सध्या स्क्रीन वरती वडापावचे खऱ्यात निश्चित गल्ल्यावरती आहेत आमचे लुक्का भाई. हे देखील सध्या आहेत ताव मारतायत लुक्का भाई सध्या वडापाव वरती. एकंदरीत जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा तर आहेत धाव फलकावरती. गोलंदाज तयार. इथे पंचाचे बोट आकाशात. एलव्हीच्या विकेट इथे मात्र चांगली विकेट मिळवली गेली आणि इथे मात्र फलंदाज आता मात्र होईल. इथे मात्र यावेळेस आपण पाहिलं अगदी अप्रतिम संगीत आमच्या
डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि ज्या पद्धतीने जर पाहिला तर इथे फटका देखील तितकाच चांगला पाहायला मिळालाय। अजून एक तडाखा, बॉल सीमारेषा पार, 4 धावा। ठेवावं लागतंय, म्हटलं जाते ना, विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीनं हिंदुस्तान हलवून गेला। विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला। मुठभर मावळ्यांना घेऊन हजारोनो सैतानांना नडून गेला, असा एकच मर्द मराठा शिवबा माझा होऊन गेला, असा एकच मर्द मराठा शिवबा माझा होऊन गेला। आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं, इथे खऱ्या अर्थाने निश्चित तुमचा आत्मविश्वास आणि समोर संकट काय आहे आणि त्या संकटावरती आपण खऱ्या अर्थाने कशा प्रकारे तुटून पडायचं हे मात्र निश्चित आपल्याला इथून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे खऱ्या अर्थाने एक ऊर्जा निर्माण करावी लागेल। 16 धावा धावफलकावरती आहेत। इथे मात्र निश्चित आपण पाहू शकाल आमचे इमला कलेक्शन त्यांचं देखील इथे शुभागमन झालंय। तुमचं सहर्ष स्वागत। यावेळेस काय आपण सर दत्तू खंडवी ज्यांच्या माध्यमातून जर कॅश प्राइज जमा करा, जे कॅश प्राइज जमा होईल त्याची अनाउन्समेंट होईल याची नोंद घ्या। बक्षीस दात्यांना एक प्रेमाची विनंती असेल, दत्तू खंडवी ज्यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज जमा झालाय। मला वाटतं दोन्ही टीमसाठी विकेट हॅट्रिक जर कंप्लीट होत असेल तर मात्र इथे 100 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल। अगदी जाऊया पुन्हा एकदा, शंका कुशंका तर निश्चित आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु इथे मात्र शंका कुशंका दूर केल्या जात आहेत। समोरच्या दिशेला प्रचंड वेग, टप्पा मात्र तिथे अचूक होता आणि बघता बघता इथे मात्र आपण पाहिला तर हा डॉट चेंडूला गेलाय। निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय। इथे निश्चित हा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये केला जातोय। इथे पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? इथे खऱ्या अर्थाने मोठा फटका की एक चांगली कामगिरी ते मात्र पाहणं फार महत्त्वाचं राहील। यावेळेस देखील क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न शतरक्षक आलाय, बॉल खाली डाऊन द ग्राउंड टिपला असेल, अजून एक धक्का विकेट। यावेळेस आपण पाहू शकाल एकंदरीत विकेट आली गेली अशा पद्धतीनं 16 धावा फलकावरती समोरच्या दिशेला ठेवण्याचा प्रयत्न, टप्पा मात्र अचूक पाहायला मिळाला आणि बघता बघता इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय। एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये होताना पाहायला मिळाली सध्याच्या स्थितीला।
जे आपण पाहतोय गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्क वरती पंचांकडे लाऊड अपील केली होती परंतु पंचाने अपील मात्र इथे मात्र पाहावं लागेल घडलं काय इथे आणि पंचांचे बोट मात्र इथे आकाशात अजून एक धक्का इथे मात्र ए गड्या त्याच्या छातीला काय सांगायचं छाती दुखत आहे का आवडा दाबून मळायला लागलाय बाबा सगळ्या धरा पण तो 17 नंबर कपड्यावाला त्याला म्हण तू नको कोणाला धरू नाही तर खोंबून जायची पार यावेळेस जरूर अगदी आपण पाहतो षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त 5 गड्याच्या मोबदल्यात धाबा फलकावरती 16 अगदी जर पाहिला तर इथे धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्त 16 धावा धावफलकावरती आहेत शेवटचं षटक आता मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे 3 षटकांची लढत आहे इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भाऊरावजी शी ज्यांच्या माध्यमातून देखील कुठल्याही फलंदाजाने जे मात्र षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिक विकेट हॅट्रिक जर कंप्लीट होत असेल तर 100 रुपयांचं कॅश प्राइज भाऊरावजी शी ज्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज परंतु जाऊया मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक जे मात्र शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅक मध्ये विजय ढोके यावेळेस गोलंदाजी मार्क वरती तयार होईल षटक क्रमांक 3 विजय ढोके गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय स्ट्राइक एंड मध्ये आपण निलेशला पाहू शकाल इथे कशा प्रकारची कामगिरी यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहे आणि बघता बघता बॉल पर्यंत पोहोचला गेलाय एक धाव प्रचंड वेगाने कंप्लीट झाली आणि इथे मात्र दुसरीच्या प्रयत्नात इथे मात्र फलंदाज होईल बाद अजून एक धक्का यावेळेस नवीन फलंदाज बंड्या इथे मात्र मैदानात दाखल होत असताना पाहायला मिळतो बंड्या यावेळेस मैदानात दाखल झालाय इथे आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती आहेत त्यानंतर जर पाहिला तर इथे कुठेतरी एक महत्त्वाची मॅच आहे शेवटचं षटक जे मात्र चालू आहे यावेळेस चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला बॉल मात्र सीमारेषेचा जाबेत घेत असताना क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय लॉंग ऑफचा थोडंसं फंबल झालं 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात आता मात्र इथे तिसरीचा प्रयत्न कदाचित तिसरी कंप्लीट होऊ शकली असती परंतु इथे विकेट देखील मिळू शकली असती काहीच नाहीये 2च धावा आणि या 2 धावेच्या मधनं आता मात्र 19 धावा इथून पुढे ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील
इथे आपण पाहू शकाल 19 धावा. एकंदरीत जरूर नाही इथे मात्र मग हॅलो हॅलो इथे आपण पाहतो 19 धावा धावफलकावरती आहेत. 6 विकेट च्या मात्र आपण पाहतो आतापर्यंत गमावल्या गेल्यात. यावेळेस बॅटची कडा हॅलो 21 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहू शकाल अजूनही 3 चेंडू. यावेळी समोरच्या दिशेला ठेवण्याचा प्रयत्न. लाईन मात्र उजवी मिस करत असताना पंचांचे हात मात्र फैलावले गेले आणि पंचांनी सांगितला की इथून पुढे तुम्हाला हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल आणि हा चेंडू वाईट का टाकला म्हणून इथे दंडित 1 धाव धावफलकावरती खर्च देखील करावे लागेल. 22 धावा धावफलकावरती आहेत. काय योकच हाक मारी ते आये अपील होती का हाक मारली तू जरूर अगदी आपण पाहतो इथे मात्र डॉट चेंडू आला गेलाय आणि शेवटचे 2 चेंडू इथून पुढे मात्र जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील डाबामध्ये शिल्लक आहेत. 22 धाबा 6 गड्याच्या मोबदल्यात सोडल्या गेल्या आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहावं लागेल. एकदा तर वेगाने कंप्लीट झाली आणि तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेतली गेली आहे. परंतु मेन पंचांचा डिसिजन आलाय की हा चेंडू वाईट आहे फक्त आता विकेट साठी. इथे मात्र जरूर तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. यस वाईट साठी पण क्षेत्ररक्षण करणारी टीम अपयश पंचांनी घेतलंय. राईट चेंडूचा डिसिजन आला की तो चेंडू लिगली आहे आणि विकेटचा डिसिजन आला तिथे मात्र फलंदाज बाद आहे. यस निश्चित इथे
शेवटचा बॉल शिल्लक आहे. निश्चित मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवायचं लगेच. जाता का नाही का? वाईट चेंडूचा देखील रिव्ह्यू घेतला होता, तो देखील चेक केला. त्यानंतर विकेटचा देखील होता. नाही म्हणून तुम्ही जाता का नाही, मला पटकन जायला माईक धरून धरून मला मोठा कटाळा आला. जरूर दोनही रिव्ह्यू मात्र तुमचे चेक केले. अगदी जर पाहिला तर काही दोऱ्यांचा अंतर होता, अन्यथा फलंदाज सुरक्षित आपल्याला पाहायला मिळू शकला असता. इंच देखील नाही. शेवटचा बॉल 23. नाही ना, नेमका मा बोलणारा बोबडा का तुम्ही ऐकणार बैर? बावीस मित्रांनो. नवीन फलंदाज काशीनाथ आहे आणि डावातील शेवटचा चेंडू. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न शॉर्ट दरम्यान क्षेत्ररक्षक त्याला मात्र चकवा दिलाय, पण तो अगदी शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय. आणि बघता बघता शेवटच्या मोमेंटला इथे मात्र 2 धाबा झाल्यात आणि तिसरीचा प्रयत्न इथे मात्र आता मात्र फलंदाज बाद. 3 धाबा कंप्लीट. अशा पद्धतीनं 25 आणि विजयासाठी 26 ची गरज आहे. हॅलो मोहोगर ग्रामपंचायतचे सदस्य अशोकजी पारधी यांचं इथे शुभागमन झालंय. तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. विजयासाठी 26 ची गरज आहे. 25 धाबा प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्या नेरळ लवाळी क्रिकेट संघानं आणि 26 धाब्यांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते ती म्हणजे सिद्धिविनायक काराव या संघाच्या माध्यमात
अरे 3 कंप्लीट झाल्या ना बाबा हो. अरे तुमचा 12 नाही जसं काय का ते सुनासारखा नांदवा घेतला आणि तुम्ही अजून त्याच्यावर पाणी वत्ता. धन्य काम आहे तुमचं आहे रे बाबा हो. एक काम करीतो आता माझ्या वाटत तुम्ही मोजाय राहा आणि तुम्हीच आरडाय राहा. जरूर अगदी आपण पाहू शकाल 26 धावांची गरज आहे. शेवटच्या बॉलवरती चेंडू द्या एक. जाऊया 26 धाब्यांची गरज आहे. नेरळ लव्हाळी क्रिकेट संघाने प्रथम बॅटिंग करत असताना दबाव बनवला 25 आणि विजयासाठी मात्र आवश्यकता आहे ते म्हणजे 26 धाब्यांची 18 चेंडू 26 धाबा बनवायचे आहेत. चला मॅचला सुरुवात करा. आज फायनलची रात्र आहे. सामने भरपूर आहेत. वेळ विलंब करू नका. रोहिदास पहिल्या षटकासाठी तयार होत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती मनोज डाबाला होते सुरुवात. मॅचला होते सुरुवात. यावेळेस पाहावं लागेल मनोज आहे स्ट्राईक एंड वरती. पंचांकडे मात्र अपील. या अगदी आपण पाहिला अपील जोरात केली होती परंतु इथे मात्र निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. अगदी आपण पाहिला तर डाबाला सुरुवात करत असताना डॉट चेंडू तिथे रोहिदासनं सुरुवात केली गेली. आपण पाहू शकाल एक महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची कामगिरी जी मैदानाच्या आतमध्ये करत असताना लाईव्हच्या माध्यमातून 286 प्रेक्षक वर्ग आमच्या समवेत जोडले गेलेत. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. आणि यावेळेस हो इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती चेंडू व्यवस्थित येऊ शकला नाही. अशा पद्धतीने आपण धावा फलकावरती पाहू शकाल. ते म्हणजे संघाचं खातं ओपन होत असताना संघाचा श्री गणेश इथे मात्र होत असताना पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकाल अगदी शिळंदवाडी यानंतर मित्रांनो मी थांबतो. तुम्ही मात्र थांबू नका. पादरा मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूया तुकारामजी वाघ सरांना. धन्यवाद डीजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मदेवर. या ठिकाणी मात्र झेल घ्यायचा होता परंतु त्या ठिकाणी झेल घेता आला नाहीये. इथून मात्र 2 धावा मिळतील. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा. तर या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी भाऊराव शीद यांच्याकडनं 100 रुपयांचे कॅश प्राइज आहे. आणि दत्तू कंडवी दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे. 7 धावा. इथे मात्र फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर. लॉंगॉनच्या डोक्याच्या वरना हा हँडसम. इथून मात्र येतोय षटकार. फलंदाज आपण पाहतोय राकेश.
सिद्धिविनायक कारव संघाची आपण फलंदाजी पाहतोय राकेश आणि मनोज. पुन्हा एकदा या ठिकाणी याही सामन्यात थोडासा बदल पाहिला, कारण प्रथमेशला या ठिकाणी रणनीती आखले सिद्धिविनायक कारव संघाने. नेहमीच प्रथमेशला आपण सलामी पाहिजे. इथे मात्र फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथून मात्र पहिला धक्का लागेल. राकेश बॅक टू द डग आउट. येणारे 12 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा एकाड्याच्या मोबदल्यात. व्यासपीठावर आपण पाहू शकाल मान्यवरांची उपस्थिती. आज मेगा फायनलचा दिवस आहे, नाईट आहे आणि या मेगा फायनलच्या नाईट मध्ये मात्र पाहुण्यांची मांदियाळी निश्चितच पाहायला मिळेल. इथे मात्र फटका चांगला आहे. मनगटीत ताकदीचा वापर. पुन्हा एकदा या ठिकाणी त्याच रिझन मध्ये षटकार आलाय. लॉंग ऑन रिझन मधून डोक्याच्या वरनं हँडसम षटकार आणि षटकाराने मात्र अक्षरशः सामना खुला केला. येणारे 11 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. फलंदाज आपण पाहतोय मनोज, जो पायाने अपंग आहे परंतु भाऊराव शीत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच भिवंडी नगर परिषद मध्ये कार्यरत असणाऱ्या आमचे जवळचे मित्र अर्थातच आदरणीय मंगलजी कवटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. तसेच शिळणगावचे समाजसेवक आणि आमचे मामा अर्थातच अशोक पारधी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. घेऊन चलतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र सामना आपण पाहतोय. क्वालिफायर सामना आहे. सिद्धिविनायक कारव विपक्ष नेरळ लव्हाळी आणि या पुढील होणारा रेग्युलर पोल मधील सामना आपण पाहू शकाल. एका बाजूने माथेरान विपक्ष मोहोपाडा. इथे मात्र मनोजला वाटलं चेंडू अवंतर जाईल, परंतु त्या ठिकाणी मात्र चेंडूने शरीराचा वेध घेतला. रनिंग बिटवीन द चांगली आहे. लेग बिफोर ओके. तर याच दरम्यान सागाव ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय बाळा पादारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. चेंडू खूप बाहेर जाणार आहे. फेर डिलिव्हरी 5-9 च समीकरण आलंय. सोपा सामना झाला सिद्धिविनायक कारव संघासाठी, कारण आव्हान फक्त आणि फक्त 18 चेंडू मध्ये 26 धावांचं मिळालेलं. तिथून मात्र खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी राहिली, रणनीती चांगली बनवली, कारण मनोज आणि राकेश ही जोडी सलामीला आली. राकेशने मात्र अतिशय चांगली फलंदाजी केली. तर वन डाऊनचा फलंदाज आपण खेळपट्टीवर पाहतोय अजय. इथे मात्र फटका चांगला आहे. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक 2 चेंडूच्या मागे धावतायत. चेंडूला शेवटच्या मोमेंटला अडवलं जात आहे, तोपर्यंत अवधी होता. या ठिकाणी मात्र 2 धावा घेण्याचा. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. 8 चेंडू 3 धाव्यांची गरज. सामना थोडासा एकतर्फी होत चाललाय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. पहिली धाव वेगाने, एकच धाव. मनोजने फक्त सन्मान देण्याचं काम केलं. सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 24 धावा. येणारे 7 चेंडू 2 धाव्यांची गरज. 7-2 च समीकरण.
यापुढील होणारा सामना माथेरान विपक्ष रसायनी मोहपाडा रेग्युलर पोल मधील पहिला सामना। इथे मात्र संधी आहे, डायरेक्ट हिट करेन तर करेन मीच करेन। निश्चितच या ठिकाणी कदाचित सामना मात्र संपवलाय आणि या ठिकाणी मात्र बक्षीस पात्र सुपर 7 मध्ये हा संघ मात्र दाखल झालाय, सिद्धी विनायक कारव संघ। चला दोन्ही संघांनी शेक हँड करायचा आहे, सिद्धिविनायक कारव आणि नेरळ लव्हाळी। सहा संघ आम्हाला आतापर्यंत बक्षीस पात्र मिळालेले आहेत। पहिल्या दिवसाचा विचार केला तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी निश्चितच आम्ही आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचू।